दंडवत प्रणाम. भाऊ, आपण सर्वज्ञांनी सांगितलेल्या दृष्टांतावर विवेचन करत आहोत. आपले 16 दृष्टांत झालेले आहेत. आपला 17वा दृष्टांत आहे काक शुक्राचा. मागच्या दृष्टांतात पाहिलं आपण की जीवन हा आपला जो मनुष्य देह आहे तो कोणाला दिला? परमेश्वरानं मागितलं तर द्याला नाही, देवतेनं मागितलं तर द्याला नाही, पण द्याला कोणाला? मग तर विषयाच्या चाडा संसाराशी दिला. तर संसाराला दिला. तर आता जो दृष्टांत आहे त्या दृष्टांत आहे काक शुक्राचा. आताचा 17वा दृष्टांत आहे काक शुक्राचा. त्या दृष्टांताची लापणिकामध्ये केशरीराज व्यास म्हणतात, हो का साध्यात्या विषयात्मकाचे म्हणितले केल्या काही गोमटे हाती. म्हणजे ज्याचं तुम्ही ऐकलं संसारिक लोकांचं, सोयऱ्याधाऱ्याचं, बहीण भावाचं, आईवडिलाचं ऐकलं, संसारात पडलात तर त्यानं काही गोमटं होते का तुमचं? नाही होत नाही म्हणले. का? जैसा काकशुक्राचा कावळा असे. कावळा असतो तो चांचू करून आमेद ऐसा सारी तया तू सार निवडे. एक कावळा असतो तो त्या घाणीतून चुंच घालतो आणि त्याच्यातून चांगलं काढण्याचा प्रयत्न करतो. तया तू कैसे सार, पण त्या घाणीमध्ये कशाचं चांगलं भेटेल? काय भेटणार आहे चांगलं? तिचे सार ते आम्ही देच की, ते बी खराबच. तर आणि दुसरा दृष्टांत दिला आहे सुकर असे. एक डुकर असते, तो बोडी या तो चुडी खवी आणि त्या चिखलामध्ये आपलं तोंड खालतो आणि तयासू सार निवडी, त्याच्यातून सार निवडण्याचा प्रयत्न करतो. त्या तू कैसे सार, तिचे सार ते बोडीच की, ते बी बोडीत. तैसे महात्मा विषयावरा माझी राहुनी असोनी परमार्थ निवडी. तयाची गोमटे नाही, मग तयाच्या जवळी का तुम्हाशी काही कैसे? माय बाबा, तुम्ही परमेश्वरानं मागितलेला जन्म दिला नाही, देवतानं मागितला जन्म दिला नाही. दिला कोणाला? विषयाच्या चाडा संसाराला दिला. बरं, ज्याला तुम्ही जन्म द्याला ते तरी भले माणसं आहेत का? अहो, ते डुकर येतं, सुकर येतं, त्याची गत डुकरासारखी आहे, सुकरासारखी आहे. ते काय करतात? त्या संसारातच सार निवडण्याचा प्रयत्न करतात, संसारातच देव निवडण्याचा प्रयत्न करतात. अहो, तिथं कसला देव हो, तिथं कसले सार हो, तयाचा सार तो आम्ही देच की. ते सुकर काय, कावळा आणि डुकर काय करत आहे? त्या घाणीमध्ये तोंड घालून आपला चांगलं निवडण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिथं काय सार त्याचं सार बी ते बी सार आम्ही देच. तैसे संसारातली लोक म्हणतात की संसारात राहून परमेश्वर होईल. नाही होत. अहो, चर्यावंताचे अनुसरण्याची चर्या आणि चर्यावंताचं स्मरण. जो माणूस अनुसरला पाहिजे, चर्येला गेला पाहिजे आणि मग तिथं स्मरण होते. घरी स्मरण होतच नाही आणि घरी देव होतच नाही. परंतु हे लोक म्हणतात की घरी देव होतं. तर तसे तर ते ज्या लोकांना तुम्ही जन्म द्याला तर त्या लोकांचं त्याच्यानं भलं होत नाही, तर तुमचं काय भलं होईल सांगा? तुमचं त्याचंच त्याला माहीत नाही की आपलं भलं होईल का बुरं होईल, तर तुमचं काय भलं होईल असं देवानं विचारले. आणि तो दादोस जो होता, दादोस सर्वज्ञाचा शिष्य होता पहिला. तर त्या दादोसाला भक्त मंडळी होती त्याच्याजवळ बी. अहो, त्या दादोसाचंच भलं होणार नाही तर त्याच्या संग असलेल्या लोकांचं काय भलं होईल? तसं तुमचं त्या लोकांचं ज्याला तुम्ही जन्म दिला आहे त्याच लोकांचं भलं होणे नाही तर तुमचं काय त्याच्यात भलं होईल? असं आहे मायबापा, असं स्वामी म्हणतात मायबापा. तर मग आता संसारात आपण पडलो. आता पडल्यानंतर काय झालं? तिथं त्रासून गेलो, संसारात त्रासून गेलो. आणि नंतर एका साधू दिसला, त्या साधूला आपण गेलो शरण. त्याला म्हणलो आपले दुःख सांगितले. तर मग त्यानं आपल्याला धरून विहिरीत टाकून दिलं. त्या साधूनं आपल्याला धरून विहिरीत टाकून दिलं. तर जैसा त्या लोकांच्यानं तुमचं भलं का होत नाही म्हणले? नाही का?
का नाही ना ते परतारको ते प्रतारक आहे. जैसा वरी ओकटे जाती चांगलं तर होतच नाही हो, पण ओकटंच होतं आहे. जैसा लाडाची या वाशीचा एक वासरू वासरू असतंय, उन्हाळा दिवस असते, वासरू ताणलेले असे ते पाण्याची ओल देखून आडाभोवती भवे, त्याला पाण्याची ओल पाहतंय आणि आडाच्या भोवती भोवतंय आणि फिरतंय पाण्यासाठी आणि वाटानं एक लाड जातीचा माणूस जात असतो. तो पाहतो, अरे बापुडी बाशी ताणिली म्हणून चहूपाय धरून आडात घाली. आणि ते काय करतंय, तिला चारी पाय धरतंय तिला आडात टाकून देते. ते जीवे जाय आणि तयाशी नरक होती आणि ती जीव जाते आणि त्याला नरक होतो. तसा कोणी एक संसार तृषित महात्मा वेस देखुनी जवळी जाय. आणि कोणचा आता ह्या संसाराला जेलमध्ये आला ना आपण, तर मग संसारात आपण त्रासून जातो. आणि एखादा महात्मा आपल्या घरी येतो साधू आणि त्याला आपण शरण जातो, जवळी जाय तयाते तो परतारी आणि तो त्याला परतारतो, प्रतारणा करतो. हे अवघे ते तूच की, म्हणजे तूच देव आहेस म्हणतो, तूच देव आहेस. आणि तयात मग असं म्हणल्यानंतर त्यालाही नरक होतात ना त्यालाही नरक होतात. नाही बाबा, ही गत होती आपली. मग आता मग ती गत झाल्यानंतर आपण नाही का बंध निवृत्ती लागी जे जीव त्याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो आपण. आणि मग जे बंध निवृत्ती लागी जे जीव करी त्याने अधिकार बंधची लागे. आणि मग तो बंध जो आहे ते वासरू पडलेले, मग त्याला बाहेर निघायचे. आणि तसं आपण ह्या संसारात पडलेलो आहोत, आपल्याला या संसारातून बाहेर निघायचे, परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची. परंतु आपण जसं काही बी करतो तर त्यांना आपल्याला अधिक बंधच लागतात, पण ते काही बंध निघत नाहीत. जैसे बांधली या गायचा बांधली गाय असे ते सुटाव्या लागून खुटावती भवे. तिला वाटतं की आपण मुक्त व्हावं, जावा इकडं तिकडं, पण मग सोयीर हिंडावा असं तिला वाटतंय. मग सुटाव्या लागून खुटावती भवे त्याने त्याचा गळा अधिकची आवळे आणि ते जास्तच बिरडे हे होतं, आवळून जातं आहे. पण ज्याने बिरडे लावले ते तो सोडू शकतो, ज्यानं लावले बिरडे तो ते सोडू शकतो. का ते जातीचे लेकरू सोडितही सुटे, का तिच्या लेकरानं पत्नीनं कोणानं सोडलं तर सोडू शकतं, किंवा माणूस जातीचा माणूस असला तर तो सोडू शकतो. तसे परमेश्वर प्रवृत्ती जीवाला आदिमळ लागलेला आहे. आणि तो फिटावायला लागून जीव अनेक प्रयत्न करी, म्हणजे शिल्पविद्या घेतो, स्थूळाविद्या घेतो, वेद पठण करतो, पुराण पठण करतो, परी तो काय शेने न फिटे. पण तो बंद कशानं फिटत नाही. त्याने आधी का नरकाची होती, त्यानं मात्र अवघड नरकाचीच होतात. आणि पण स्वरूप फेडितही फिटे का अवतार फेडितही फिटे. किंवा मग त्या कोण फेडू शकते त्याला, एक तर स्वरूप म्हणजे अव्यक्त परमेश्वर सोडू शकतात किंवा व्यक्त परमेश्वर सोडू शकतात, दुसरं कोणी सोडू शकत नाही. तर मायबाबो, जे आपण त्या बंध निवृत्तीसाठी कामं केली, म्हणजे शिल्पविद्या घेतल्या, स्थूळाविद्या घेतल्या, वेद पठण केले, पुराण पठण केले, मग त्यांना आपला बंध नसतो का? न नाशे, बंधची न नाशे. काय अयोध्या काय जाईल, आपल्याला अनादी अयोध्या पण लागलेली आहे. आणि ती तर अशी दुस्तरे की ती ईश्वरिक नाशे, ईश्वरानंच नाशलं तर ती नासती, नाही तर एरवी नासतच नाही. बंध तरी संसार म्हणजे बंध म्हणजे आद्यमळ तरी संहार काळी नाचतो, परंतु अयोध्या कधीच नाचत नाही. परमेश्वर नाशे ते त्यावेळेसच ती नासू शकते, बंधची न नाशे. मग अयोध्या काही नासेल म्हणजे बंध म्हणजे आद्यमळ तोच नासत नाही ह्या वरच्या का आपण केल्यानं. आणि तर मग अयोध्या काय जाईल, म्हणजे अयोध्या काय नसेल, जैसा वज्र किटकीचा कवना एका अर्थाची सवडी वज्र किटकी लागली असे. कोणी एक माणूस असतो आणि त्याच्या पोटात आतड्यात एक वज्र किटकी नावाचा रोग झालेला असतं. ते आगी जळता जळेना, पाणी बुडेना. ते आगीत जळत नाही, पाण्यानं बुडत नाही, शस्त्रानं छडल्या जात नाही, घनवरी पिटता तरी तिला काय होत नाही, सांडसोडी तोडीता तरी तुटेना, कवनीची रवगुण्याने अधिका दुःखाची होय. म्हणजे कोणालाच ते रोग समजत नाही, मग दुःखच होते लोकांना. आणि पण एखादा येतो तो उपाय जाणे, एखादा उपाय जाणे परी रोग नाही. एक असा येतो की त्याला उपाय माहिती असतो पण रोग माहीत नाही. एक असा येतो रोग माहिती पण उपाय माहीत नाही. पण एखादा एक जाणता ये
तो रोगही जाणे आणि उपायही जाणे. तो तया ते आपे पाजी तेने ते तडफडून मरी. तिनं मग ती तडफडून मरते. तैसे जीवाशी आणा द्यायला लागली असे ते फिटावायला लागूनी जीव अनेक उपाय केले. ज्याला जीवाला आणा द्यायला लागलेली आहे ती सुटण्यासाठी जीव शिल्पविद्या घेतो, स्थूळाविद्या घेतो, वेद पठण करतो, पुराण पठण करतो, अनेक उपाय करी. त्याने अधिका नरकाची होती, मग त्यानं जास्त नरकच होतात. मग परमेश्वर कृपाशक्ती करूनही फेडी ती फिटे. मग उभय दृश्य अवतार जेव्हा त्याचे आनादेवादे फिरतो तेव्हाच त्याचे आनादेवादे फिटू शकते बाबा, आणि तोच रोगमुक्त होऊ शकतो. आपण आपल्याला तोच रोग झालेला आहे प्रत्येक जीवाला बाबा, आनादेवादे नावाचा, वज्र किटकी नावाचा. आणि तो वज्र किटकी नावाचा रोग जो आहे ना तो कशानंच फिटत नाही. म्हणजे श्री चक्रपाणी महाराज बी त्याचा छेद करू शकत नाही. गोविंदप्रभू महाराज बी त्याला औषध माहीत आहे पण रोग माहीत नाही. म्हणजे छेदायचं माहीत आहे परंतु साध्य माहीत आहे पण साधन देत नाही ते. तर त्यामुळं आपल्याला फक्त जो उभय दृश्य अवतार हे श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय महाराज, श्री चक्रधर स्वामी महाराज हे 3 उभय दृश्य अवतार आहेत. तेच जर आले आणि त्यानं जर फेडली आपली अनाद्या तरच कृपादृष्टीनं फेडल्या जाऊ शकते. नाही तर मायबापो आपल्या अनाद्याचा नाश केव्हाच होऊ शकत नाही. तर अनाद्याचा नाश आपण अनुसरण घेतल्याशिवाय आणि देशाच्या शेवटी गेल्याशिवाय, झाडातडी बसल्याशिवाय आणि परमेश्वराचं चिंतन करत मेल्याशिवाय आपली अनाद्या जात नाही. म्हणून मायबापो अनुसरण घ्या. देशाच्या शेवटी जा, झाडाच्या तळोटी बसा, परमेश्वराच्या मताप्रमाणे वागा, तरच तुमची अनाद्या जाऊ शकते. नाही तर नाही जाऊ शकत मायबापो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.